विद्या नाही ती घेण्याची गोडीही नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावं का? ओळखलं का? म्या सावित्री, होय सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझे लग्न ज्योतिबा फुले नावाच्या माणसाची झाले आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाची माझे लग्न झाले आहे ना, तो साधा सुद्धा माणूस नाही, तर या संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्य झाला. अहो, त्या काळी बायांना उमरा ओलांडण्याची सुद्धा पद्धत नव्हती. स्त्री म्हणजे काय हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. बायांनी घरातच राहायचं आणि चूल आणि मूल हेच करायचं. त्यानंतर यावर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्योतिबांच्या मनात एकच ध्यास होता, तो म्हणजे शिक्षणाचा. एक दिवस शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम ज्योतिरावांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो वुमेन एज्युकेटेड फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेटेड सो अवर हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक स्त्रियांना घराबाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं ते आले ते माझ्याकडं पाटी आणि पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. बेक बे, बे दुई चार, बे तीन सहा, काना मात्रा आकार उकार वेलांटी सार मी शिकले आणि हळूहळू मला लिहायला वाचायला आलं. त्यानंतर ब्रह्मानवीन काव्य सुद्धा रचू लागले आणि आम्ही त्यातच 1 जानेवारी शनिवार दिनांक 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आनंद याचा होता की मी त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपटासारखं जगा तर काम तमाम होईल, शेळपटासारखं जगा तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगलात ना तर नाव होईल. अहो, समाज म्हणायचा धर्म बुडाला. एखाद्या व्यक्तीने जर शिक्षण घेतलं तर कुठला धर्म बुडतो? इतका चांगला असू शकतो का धर्म? धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? अहो, शाळेत जाताना शेत फेकलं मी सहन केलं, दगड मारले मी सहन केलं, शिव्या शाप दिले मी सहन केलं, पण बस आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. अशातच पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, त्यामुळे खूप लोक मरण पावत होते. त्यावेळी मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. त्यानंतर मी त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा उपचार करत होते. मला ठाऊक होतं की प्लेग हा मलाही होणार आहे, पण मुळी माझी जगल्या समाजासाठीच ना, तर या समाजासाठीच माझं मरणही आलं तरी मरणार तुझं स्वागत आहे. अहो, मी सावित्रीची सावित्रीबाई झाली, मी सावित्रीबाईची सावित्रीबाईही झाली, कारण आनंद होता तो आयाबायांच्या शिकण्याचा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढा अनर्थ एका विद्येने केले, एवढा अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच म्हणते, आपल्या घरातील एक मुलगा जर शिकला ना तर तो एकटा शहाणा होतो, पण आपल्या घरातील एक स्त्री शिकली ना तर ती आपल्या घराला शहाणा करते व दुसऱ्या घरात जाऊन त्या घरालाही शहाणा करते. म्हणून मुलींना शिकवा.